दिलभर के लिए दिलदार है हम, दिलभर के लिए दिलदार है हम, दुश्मन के लिए तलवार है हम। अजितदादांना आणि फडणवीसांना त्याला डॅमेज करायचं हे त्याचं स्वप्न आहे। आता त्याने सांगितलं भुजबळाच्या कमरेत हात घालून मंत्रिमंडळाच्या बाहेर हाकला, सगळ्यांना मला सांगायचं। 17 नोव्हेंबरला त्या ओबीसी एल्गारची पहिली रॅली झाली अंबडला, बरोबर। 16 नोव्हेंबरला मी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला। लात मारण्याची मला गरज नाही। उपकार केला काम सोड, तू राजीनामा दे नाही तर डोक्यावर घेऊन हिंडा, आम्हाला काय करायचं। मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात बोलू नको, तू राजीनामा दे नाही तर नको देऊ, नाही तर तिकडेच मिरकवड समुद्रात तिकडे हिंड, आम्हाला काय देणं घेणं। मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात तू बोलू नको, ते लयच विचित्र आहे होते यावलेच। हे सगळं खोटं आहे। मराठी कुणबी, ते मराठा कुणबी पण नाही म्हणत, मराठी कुणबी माहीतच नाही, लिहायचं आहे ना, लिहे। झोपेतून उठून बोलल्यासारखं बोलता, एवढा मोठा मंत्री असून पुढे खाडाखोड केलेलं आहे। शेवटी शासन आहे, शेवटी कायदा आहे, शेवटी नियम येतं। जिथं ओबीसी लोक राहतात तिथं दहशत निर्माण केली जात आहे, त्यांना मारहाण केली जात आहे, लोक गाव सोडून जात आहेत असा दावा छगन भुजबळ यांनी केला। अहमदनगरमध्ये भव्य अशा झालेल्या ओबीसी मेळाव्यात बोलताना छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचा गोप्यस्फोट देखील केलाय। आपण 16 नोव्हेंबर रोजी राजीनामा दिल्यानंतर 17 नोव्हेंबरला अंबडच्या रॅलीला हजेरी लावली। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी वाच्यता करू नये असे सांगितल्याने मी 2.5 ते 3 महिने शांत राहिलो असा दावाही ओबीसी या मेळाव्यातून केलाय। छगन भुजबळ यांनी राजीनामा पक्षाकडे सादर केला की मुख्यमंत्र्यांकडे केला याबाबत त्यांनी स्पष्टता दिली नाही। या मेळाव्यातून ओबीसीसाठी लढणार असल्याचं सांगितल्याने मनोज जरांगे पाटील आणि भुजबळ यांच्यात आरोप प्रत्यारोपांचा थेट सामना होण्याची चिन्ह आहे। छगन भुजबळ म्हणाले की मराठा आमदारांना मते मिळणार नाही म्हणून मराठा आमदार घाबरतात। आमचे लोक रॅलीला येत नाही पण मतदान करत नाहीत। निर्मला सीतारामन यांनी बजेटमध्ये आरक्षणावर बोलल्या नाहीत, मला वाईट वाटते। मराठा समाजाच्या नेत्यांची क्यू येते, काय बोलतो तुमचा नेता। जरांगे यांनी मला बजेटमधील फारसं काही कळत नाही पण आरक्षण देता येत असल्यास ते द्यावं असं वक्तव्य केलं होतं। याच वक्तव्याची भुजबळ यांनी या ओबीसी महामेळाव्यामधून खिल्ली उडवली। एका बाजूने ओबीसी आरक्षण घ्यायचे आणि मंडळ आयोग संपवायचा, अरे मंडळ आयोग गेला तर हे आरक्षण राहील का असा सवाल भुजबळ यांनी जरांगे यांना केलाय। माळी साळी असे भेदभाव सोडून सर्वांनी एकत्र राहिलं पाहिजे असं देखील भुजबळ म्हटले। पुढे छगन भुजबळ असं म्हणालेत की 27 तारखेला गुलाल उधळला तर मग परत उपोषण कशासाठी, अध्यादेश कळत नाही, अधिसूचनेचा मसुदा कळत नाही आणि म्हणता आरक्षण मिळालं अशी टीका त्यांनी केली। त्यासोबतच नाभी समाजानं आता मराठा समाजाची हजामत करू नये असं आवाहन देखील या सभेतून छगन भुजबळ यांनी केलंय। त्यामुळे जरांगे आणि भुजबळ यांच्यातील चकमक पुन्हा वाढण्याची शक्यता आहे। यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा।